हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. उत्तम प्रशासन. लाओत्से ओवीचा शेवट करताना सांगतो की यास्तव जे त्यांच्या उपजीविकेत हस्तक्षेप करत नाहीत ते सुज्ञ प्रजेचे राहणीमान उंचवतात. उत्तम प्रशासक लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा, अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा पुरवतो. प्रशासक जनतेकडून कर वसूल करत असतो. त्याचा विनियोग त्याने जनतेसाठीच करायचा असतो. हे भान ज्याला असते तो उत्तम प्रशासक असतो. त्याच्या कारभारामुळे लोकांचे राहणीमान उंचावते. प्रजा आनंदात जीवन जगते. तेथे ताणतणाव, आंदोलने, मोर्चे नसतात. सर्वत्र कसे आनंदी वातावरण असते. तेथे शासन करण्यापेक्षा अनुशासन असते. यामधूनच जनतेला सरकारी दुकानांमधून अतिरास्त दरात अन्न पुरवले जाते. सरकारी दुग्धालयांमधून दूध पुरवले जाते, कपडे पुरवले जातात. सरकार बांधकामे स्वतः करते आणि जनतेला घरी देते. वीज पुरवठा सरकार स्वतः करते. अत्यावश्यक असलेल्या अनेक सुविधा सरकारी यंत्रणेमार्फत पुरवल्या जातात. अर्थातच देशाचे संरक्षण, न्यायसंस्था, अंतर्गत कारभार इत्यादी सरकारच नियंत्रित करते. बाकी राहणीमान जनतेवर सोडले जाते. सरकार त्यात लक्ष घालत नाही. जर कोणाला छानछोकी करायची असेल तर इतर कोणालाही यात किंचितही त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊन सरकार अशांना मोकळे सोडते. अर्थातच त्यांच्याबद्दल जनतेकडून काही तक्रार आली तर सरकार त्यात लक्ष घालते आणि सामान्य जनतेला जिणे सुसह्य करते. कोणीही कोणाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार नाही याची सरकार काळजी घेते. जो तो आपापले काम करत असतो. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असते. ज्याला ज्याची आवड असते तो ते त्याची उपजीविका सांभाळून करत असेल तर सरकारला त्यात लक्ष घालायचे काहीही कारण नाही. एकच खूण आहे की कोणाची कसली काही तक्रार नसावी. स्वतःचे स्वातंत्र्य जपताना इतरांच्या स्वातंत्र्यावर बंधने येत नाहीत याची सरकारने काळजी घ्यायची असते. लाओत्से सांगतो की अशा प्रकारे जेथे सरकारी कारभार असतो तेथे जनतेचे राहणीमान उंचावते. यातही धोके आहेत. सरकारचे काम म्हणजे स्वतःचे वैयक्तिक काम नाही. यामुळे तिकडे लक्ष दिले जात नाही. सरकारी काम झाले नाही तर तेथील कामगाराचे वैयक्तिक नुकसान होत नसते. यामुळे गलथानपणा येतो. लाचलुचपत बोकाळते. सरकारला माल पुरवताना अनेक दुर्व्यवहार केले जातात. यामुळे सरकारी काम दुय्यम दर्जाचे होते. यात सरकारचे महाभयावह नुकसान होते. यास्तव याविरुद्ध आंदोलने करण्यापेक्षा समाजाचे प्रबोधन करावे, देशप्रेम जागृत करावे, लाच न स्वीकारणारे नागरिक तयार करावेत. सत्ता आणि लोकप्रियता याकडे लक्ष ठेवून मोर्चे काढू नयेत, उपवास करू नयेत. Hard and soft. When man is born, he is tender and weak. At death, he is hard and stiff. When the things and plants are alive, they are soft and supple. When they are dead, they are brittle and dry. Therefore, hardness and stiffness are the companions of death, and softness and gentleness are the companions of life. Therefore, when an army is headstrong, it will lose in battle. When a tree is hard, it will be cut down. The big and strong belong underneath. The gentle and weak belong at the top. कठोर आणि मृदू. जेव्हा मानवाचा जन्म होतो तेव्हा तो मृदू आणि कमकुवत असतो. मृत्यूच्या वेळी तो कठोर आणि ताठ असतो. जेव्हा वस्तू, रोपे जीवित असतात तेव्हा ती मृदू आणि लवचिक असतात. जेव्हा ती मृत होतात तेव्हा ती ठिसूळ आणि शुष्क होतात. म्हणून कठोरता आणि ताठरता या मृत्यूच्या साथीदार आहेत आणि मृदुता आणि नाजूकपणा या जीवनाच्या साथीदार आहेत. म्हणून जेव्हा सैन्य हेकेखोर असते तेव्हा ते युद्ध हरते. जेव्हा झाड टणक असते तेव्हा ते कापले जाते. मोठे आणि बलवान यांची जागा खालच्या बाजूला असते आणि नाजूक आणि कमजोर असलेल्यांची जागा वर असते. स्वभावाची घडण.
लाओत्से ओवीची सुरुवात करताना सांगतो की जेव्हा मानवाचा जन्म होतो तेव्हा तो मृदू आणि कमकुवत असतो. मृत्यूच्या वेळी तो कठोर आणि ताठ असतो. हे आपल्या नित्य परिचयाचे आहे की जेव्हा बालकाचा जन्म होतो तेव्हा ते अतिमृदू, कोमल, नाजूक, कमकुवत, दुर्बल असते. मातेच्या उदरी देह धारण केल्यापासून त्याने मातेच्या उदरी 9 महिन्याहून जास्त कालावधी वास्तव्य केलेले असते. जेव्हा ते जन्म होऊन देहाचे कवच सोडून बाहेर येते तेव्हा त्याला हे बाह्य जग सहन होत नाही. बाह्य जगतातील प्रकाश, आवाज, इतर जीवांच्या हालचाली, स्वतःचा आवाज, स्वतःचे अस्तित्व, इतरांचे स्पर्शज्ञान, बाह्य वस्तुजगत, स्वभावतः जीवाचे संरक्षण इत्यादी त्याच्या परिचयाचे नसते. यामुळे ते गोंधळते. तसेच आत्तापर्यंत अन्न, पाणी, हवा, निवारा हे सर्व मातेच्या उदरी विनासायास उपलब्ध होत होते. त्याची काळजी माता घेत होती. आता ते आपल्याला कष्ट करून मिळवायचे आहे. अन्न, पाणी आपले आपण मुखाने देहात ग्रहण करायचे आहे. हवा आपली आपण नाकाने देहात शोषून घ्यायची आहे. आता रक्षणासाठी कातडी कमवायची आहे. हेही सर्व त्याला नवीन असते. इतके दिवस मातेच्या उदरी काळोखात आणि विनासायास वास्तव्य असते. आता या प्रकाशात ते भांबावते, बुजते. त्याची देहयष्टी यासाठी अजून तयार झालेली नसते. देहादी इंद्रिये वापरण्याचे ज्ञान अजून झालेले नसते. यामुळे ते स्वाभाविकच मृदू, कोमल, नाजूक, कमकुवत, दुर्बल, असहाय्य असते. जसजशी बालकाची वाढ होत जाते त्यात त्याची प्रगती होत जाते तसतशी त्याची देहादी इंद्रिये सबळ होतात. केव्हा तरी मनही तयार होते. या जगताचे ज्ञान होऊ लागते. आजूबाजूच्या व्यक्तींचाही परिचय होऊ लागतो. वय वाढू लागते, तारुण्य येते आणि स्वतःची स्वतंत्र बुद्धी विचार करू लागते. स्वतःची मते तयार होऊ लागतात. यामधून स्वभाव तयार होत जातो. यथाकाळी तारुण्य ओसरते, प्रौढत्व येते. येथपर्यंत स्वभाव चांगलाच तयार झालेला असतो. आता यात बदल जवळजवळ असंभव असतो. स्वतःची मते पक्की झालेली असतात. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक घटनेवर स्वतः विचार करून त्याप्रमाणे व्यक्त होणे अंगवळणी पडते. कोणी याविरुद्ध बोलू लागल्यास त्याला विरोध केला जातो. बदललेले जग बिघडलेले वाटू लागते. जुने ते सोने वगैरे म्हणींचा वापर सुरू होतो. पुढे यथाकालावधी प्रौढत्वामधून वार्धक्य येते. आजूबाजूच्यांना खडसावायला सुरुवात होते. इतके पावसाळे काढले ते काय उगीचच का? किंवा डोक्याचे केस कसे पिकले गेले ते काय उगीचच काय? किंवा काय रे, तुझा जन्म झाला होता काय रे त्यावेळी? स्वभाव कठोर आणि ताठ होतो. एखाद्या चट्टानासारखा कठीण, अभेद्य. त्यात काहीही सामावले जात नाही. जे येईल त्याने एकतर ऐकावे किंवा त्या चट्टानावर आपटून परत जावे. हरि ओम.